नमस्कार, भारतीय मराठी तडकामध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवतोय बाजारात मिळतो तसा हेल्दी आणि टेस्टी असा अंडा रोल। चला तर मग सुरुवात करायची आहे। मी तयारी करून घेतलेली आहे। मोठ्या आकाराचा एक कांदा, शिमला मिरची एक मोठ्या आकाराची आणि मिरची आणि गाजर असं या पद्धतीने मी हे कापून घेतलंय। तुम्हाला जर आणखीन भाज्या टाकायच्या असतील तर तुम्ही अजून टाकू शकता। आणि मी पीठ मळून घेतलंय। तुम्हाला जर बाजारात मिळतो तसंच अंडा रोल बनवायचा असेल तर तुम्ही या पिठामध्ये तुम्ही आणखीन अर्ध गव्हाचं पीठ आणि अर्ध मैदा घेऊ शकता आणि ते पीठ मळू शकता। मी फक्त गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यात मी चवीनुसार मीठ टाकलंय, तेल टाकलंय आणि छान असं मळून घेतलेलं आहे। चला तर मग आता आपण सुरुवात करूया। गॅसवरती तवा ठेवलेला आहे आणि आता आपण आधी पराठे करून घेऊया। पराठा मी लाटून घेतलेला आहे। पद्धतीने मी 2-3 पराठे करून घेते। तर हे मी करून घेतलेले आहे। आता आपल्याला कांदा आणि शिमला मिरची ही थोडीशी वाफवून घ्यायची आहे। थोडंसं तेल घालते। यात आपल्याला टाकून घ्यायची आहे हिरवी मिरची। हिरवी मिरची तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकता। लहान मुलं जर खात असतील तर हिरवी मिरची नाही घातली तरी चालेल। आता आपल्याला टाकून घ्यायचा आहे कांदा आणि शिमला मिरची। थोडंसं मीठ घालूया। पॅन मध्ये आणखीन थोडंसं तेल घालूया। भाज्या काढून घेतल्या, 2 अंडे फोडून घेतलेली आहे। आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि छान असं फेटून घेतलेलं आहे। आता आपण पॅन मध्ये टाकून घेऊया। म्हणजे आपल्याला एक छानशी पोळी करून घ्यायची, ऑमलेट बनवून घ्यायचं आहे। त्यावरच आपल्याला एक पोळी ठेवून घ्यायची आहे। आपण दोन्ही बाजूने चांगलं शेकून घेतलंय। आता हे काढून घेऊया आपण। दोन्ही पराठे काढून घेतलेले आहेत मी। आता आपल्याला यावरती टाकून घ्यायचंय मेयोनीज। 1 चमचा भरून मेयोनीज टाकून घेतलेलं आहे मी। आणि आपल्याला टाकून घ्यायचं आहे टोमॅटो केचप 1 चमचा भरून। लावून घेऊया आपण हे पूर्ण। या प्रकारे मी हे दोन्ही पराठ्यांना लावून घेतलंय। आता आपण हे वाफवलेलं सगळं साहित्य टाकून घेऊया, ठेवून घेऊया या पद्धतीने। यावर टाकायची आहे आपल्याला काळी मिरी पावडर। तुमच्याकडे पावडर असेल तर तुम्ही टाका पावडर, नाहीतर मग क्रश असेल क्रश पण आपण टाकू शकतो। चाट मसाला आणि थोडंसं मीठ घालायचं आहे आपल्याला। तुम्ही यामध्ये चिली फ्लेक्स पण टाकू शकता। जर मिरची टाकलेली असेल तुम्ही तर मग चिली फ्लेक्स नाही टाकला तरी चालेल। आता आपल्याला वरून छान असं चीज किसून घ्यायचं आहे। तुम्हाला हवं तेवढं तुम्ही चीज किसू शकता। जर नसेल आवडत तर नाही चीज टाकलं तरी चालेल। बघा या पद्धतीने मी चीज टाकून घेतलेलं आहे। आता आपल्याला करायचं आहे फोल्ड। बघा या पद्धतीने आपण छान असं फोल्ड करून घेऊया आणि टूथपिक लावून छान असं आपला अंडा रोल हा तयार झालेला आहे। बाजारात मिळतो तसाच दुसरा पण मी तयार करून घेतो या पद्धतीने। इतक्या हेल्दी पद्धतीने आपण बाजारात मिळतो तसा अंडा रोल बनवलेला आहे। एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा। रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।